रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली, काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली, काव्यांजली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. नमस्कार श्रोते हो, मी संपदा. आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आत्ता ज्या आपण ऐकल्यात ना, त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी आहेत. निसर्गाकडून, चांगल्या व्यक्तींकडून जे घेता येईल ते घेत राहावं. त्यांचे चांगले गुण आत्मसात करावेत. त्याचबरोबर आपल्याकडचं जे काही चांगलं आहे ते इतरांना द्यावं. पुढे ते म्हणतात, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. निसर्गातली प्रसन्नता, सौंदर्य आणि चैतन्य आपण स्वीकारावं. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. म्हणजेच संकटांना धैर्यानं सामोरं जाण्याची ताकद या सह्याद्रीच्या कणखर कड्याकडून आपण घ्यावी. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही घेण्यासारखं आहे. नंतर ते म्हणतात, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. ढग सतत आकार बदलत असतात. तशीच आपली कल्पनाशक्ती असावी. तसेच वेडेपिसे आकार या कल्पनाशक्तीनं धारण करावेत. आणि असेच मुक्त विचार त्या ढगांकडून घेण्याचा संदेश विंदा करंदीकर या कवितेतून देतात. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. या ओळीत पृथ्वीची स्थिरता, सहनशीलता आणि सकारात्मकता आत्मसात करावी. म्हणजेच काय तर निसर्गाकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. शिकण्यासारख्या आहेत. त्या ओळखण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे. आणि ते स्वीकारण्याचं सामर्थ्यही आपल्यात असलं पाहिजे. आपल्या आसपास अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या स्वीकारत राहिलं पाहिजे. आणि इतरांना त्या देताही आल्या पाहिजेत. म्हणूनच ते शेवटी म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण दुसऱ्याकडून सगळं घेत असताना त्याचा दातृत्वाचा गुणही घेतला पाहिजे. श्रोते हो, या कवितेत विंदानी निसर्ग प्रतीकांच्या माध्यमातून जीवनमूल्य स्पष्ट केली आहेत. पृथ्वी, ढग, सागर यासारख्या घटकांचा त्याने वापर केला आहे. अत्यंत साधी शब्दरचना, पण तिचा आशय मात्र अतिशय गहिरा आहे. यात केवळ निसर्ग प्रतिमांचं वर्णन नाही, तर व्यक्तिमत्व कसं घडवावं याचा जणू आदर्श पाठ. म्हणजेच ही कविता घेता, उपदेशात्मक असलेली ही कविता कुठेही खटकत नाही. हेच त्या कवितेचं यश आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडणारा माणूस बनण्याची प्रेरणा देतात. अशी ही सुंदर कविता म्हणूनच मनात घर करून राहते. ज्यावेळी उदास व्हायला होतं, स्वार्थी विचार मनात येतात, तेव्हा या कवितेची शेवटची ओळ मनात डोकावते. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देणाऱ्याचं ते दातृत्व आपल्याही अंगी यावं हाच तो विचार, जो आपल्या मनातल्या स्वार्थी विचारांना बदलवून टाकतो. श्रोते हो, जीवनाचं सार सांगणारी ही कविता लिहिणारे विंदा करंदीकर जेव्हा एका माकडाने काढले दुकान यासारखी बालकविता लिहितात ना, तेव्हा त्यांच्या कल्पनाशक्तीचं नवल वाटतं. धीर गंभीर कविता आणि मुलात मूल होऊन त्यांच्यासारखीच अल्लड बालकविता लिहिणारे विंदा त्यावेळी खूप आवडून जातात. एका माकडाने काढलंय दुकान, आली गिराईके छान छान, मनीने आणले पैसे नवे. म्हणाली शेठजी उंदीर हवे. ही कविता आपण सगळ्यांनी वाचली, ऐकली आहेच. श्रोते हो, ही कविता ऐकताना त्यातली गंमत लहान मुलांबरोबरच आपल्यालाही आवडून जाते.
यासोबतच राणीचा बाग, एटू लोकांचा देश, सर्कसवाला, सशाचे कान अडमतडम. यासारख्या कविताही आपल्याला परिचित आहेत. विंदांच्या कवितांची झालेली गाणीही आपल्याला आवडतात. त्यात लक्षात राहिलेली काही गाणी म्हणजे अर्धीच रात्र वेडी, अर्धी पुरी शहाणी, भोळ्या सदाफुलीची, ही रोजची कहाणी, असेच होते म्हणायचे तर, अशी अचानक भ्यालीस का, मागू नको सख्या जे, माझे न राहिलेले, ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले, सर्वस्व तुझला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी, हे फूल घे तू साजणे, पण पाकळ्या मोजू नको, तू बोल वेडे वाकडे. पण शब्द ते योजू नको. तर अशा भावपूर्ण कविता लिहिणारे कवी विंदा करंदीकर. श्रोते हो, आज आपण त्यांच्या झपताल या सुंदर कवितेविषयी जाणून घेणार आहोत. झपताल ही एका गृहिणीच्या सततच्या कष्टांची, त्यागाची आणि प्रेमाची सुद्धा कविता आहे तिच्या रोजच्या कामातली तिची लय, आणि त्यातली कलात्मकता कवीला जाणवते. त्यांच्या या शब्दयोजनेतून स्त्रीचं सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व त्यांनी इथं उभं केलंय. तिच्या प्रती असलेला आदर ते या कवितेतून व्यक्त करतात. ते म्हणतात, ओचे बांधून पहाट उठते. तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. श्रोते हो, स्त्रीच्या दिवसाची सुरुवात होते तीच मुळी लगबगीची असते. ओचे बांधून या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतो तेव्हा लक्षात येतं, साडी नेसणारी स्त्री कोणत्याही कामाला सुरुवात करताना साडीचा ओचा खोवून नीटसपणे कामाला सुरुवात करते. पहाटेपासूनच ती कामाला लागते, तेव्हा जणू काही पहाटच ओचे बांधून कामाला सुरुवात करते असं आपल्याला वाटतं. स्त्रीची पहाटेपासूनची लगबग या शब्दातून व्यक्त होते. झपझपा वावरत असतेस या शब्दातून तिची कार्यतत्परता आणि चपळता व्यक्त होते. गृहिणीचं जीवन म्हणजे अखंड कर्मयोग आहे हे इथं आपल्याला जाणवतं. पुढे ते म्हणतात, कुरकुरणाऱ्या पाळण्यातून 2 डोळे उमलू लागतात. आणि मग इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. श्रोते हो, तिच्या मागोमाग उठलेल्या तिच्या बाळाला स्तनपान करताना तिच्या मातृत्वाचा कोमल आविष्कार यातून ते व्यक्त करतात. या ओळीतून बाळाच्या हातांना मोदक मुठी हा गोड शब्द त्यांनी वापरला आहे. या ओळींमधून आईचं वात्सल्य, प्रेमळ स्पर्श यांनी बाळाला उबदारपणा आणि आईची माया जाणवते. लहान मुलांचं संगोपन करताना तिची आणखीन सगळी धावपळ सुरूच आहे. कुटुंबातल्या व्यक्तींची काळजी घेणं, प्रत्येक कामातली तत्परता यामध्ये जाणवते. स्वतःचा विचार न करता कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी ती इथं आपल्याला भेटते. यानंतरच्या ओळीत त्यांनी म्हटलंय, तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. श्रोते हो, यात त्यांनी म्हातारी चूल हा शब्द प्रयोग केलाय. आदल्या दिवशी स्वयंपाक झाल्यानंतर शांत झालेली चूल ही काळवंडलेली असते. तिला लाल मातीच्या पोतेऱ्यानं सारवलं की ती पुन्हा नव्यासारखी दिसू लागते. आणि ही किमया आहे तिच्या स्पर्शाची. जुन्याचं नवं करण्याची ताकद तिच्यात आहे, हेच जणू त्यांना या ओळीतून सांगायचंय. नंतर ओळी येतात, मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवूकाऊच्या मम्मममधील एक उरलेला घास त्यांना मिळतो. श्रोते हो, यातली स्वप्न मांजरासारखी पायात लुडबुडत असतात ही अत्यंत सुंदर प्रतिमा आहे. कवीच्या कल्पनाशक्तीचा हा उत्कृष्ट आविष्कार आहे असंच म्हणावं लागेल. घरातलं मांजर जसं प्रेमासाठी पायाशी घोटाळत असतं, तसंच तिच्या पतीच्या स्वप्नांचंही आहे. त्यालाही तिच्या प्रेमाची ऊब हवी आहे. पण ती फारच धावपळीत आहे. तरीही तिचं लक्ष त्याच्याकडे, त्याच्या स्वप्नांकडे आहे. म्हणूनच नंतरच्या ओळी त्यांनी लिहिल्यात, त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवूकाऊच्या मम्मममधील एक उरलेला घास त्यांना मिळतो. तुला माझ्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसला तरी थोडासा का होईना पण तुझ्या प्रेमाचा भाग मला मिळतोच. यातच तो समाधानी आहे. यातूनच तिचा समंजसपणा आणि सर्वांप्रती असलेलं प्रेम, सगळीकडे असलेलं तिचं लक्ष आपल्याला दिसून येतं. अशा या स्त्रीचं अस्तित्व घरभर पसरलेलं आहे. प्रत्येक वस्तूला तिचा स्पर्श आहे. स्त्रीत्वाचा वास आहे. म्हणून घराला घरपण आहे. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. इथं तिच्या कष्टांची जाणीव त्याला आहे. तिच्या असण्यानं घराचं घर पण टिकून आहे.
छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तिचं प्रतिबिंब रेंगाळत आहे. तिच्या अस्तित्वानं घर उभं आहे. ती केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नसून ती कुटुंबाचा आधार आहे. तिच्या प्रेमामुळे, त्यागामुळे आणि कार्यक्षमतेमुळेच घराला घरपण प्राप्त झालेलं आहे. हा विचार पूर्ण कवितेत अधोरेखित होतो. ती विविध रूपात वेगळी भासते. म्हणूनच ते पुढे म्हणतात, स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस, हसतमुखानं स्वागत करणारी सुहासिनी, भरभरून देणारी यक्षिणी, पक्ष्यांसारखी माया करताना पिल्लांना जपणारी पक्षिणी व्यवस्थापन करणारी संहिता, आणि भविष्याची स्वप्न जपणारी स्वप्नसती. अशीही तिची विविध रूपं विंदा करंदीकरांनी या कवितेत व्यक्त केली आहेत. ही कविता वाचताना सतत जाणवतं ते म्हणजे विंदांना स्त्री खऱ्या अर्थानं कळली. तिचे कष्ट, तिचं प्रेम, कुटुंबाला जपणं, तिचा त्याग खरोखरच त्यांनी जाणला. आणि अगदी नेमक्या शब्दात तो कवितेतून व्यक्त केला. आणि श्रोतेहो, या कवितेचं शेवटचं कडवं म्हणजे तिला दिलेला सन्मान आणि तिच्या कर्तृत्वाला केलेला सलाम आहे. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. कवी तिच्या कार्यक्षमतेपुढे नतमस्तक होतो. लहानशा घरात आणि मर्यादित साधनांमध्ये घर संसार सांभाळण्याचं तिचं कौशल्य त्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतं. इथं 10 फुटी खोली म्हणजे मर्यादित संसार, आणि 24 मात्रा म्हणजे दिवसाचे 24 तास याविषयी लिहिलंय. पण झपताल या तालाच्या 10 मात्रांशी साधलेलं हे रूपक अत्यंत अर्थपूर्ण आहे. तर श्रोतेहो, आजची ही झपताल ही कविता तुम्हाला आवडली असेलच. आता जाणून घेऊया विंदा करंदीकरांविषयी. 23 ऑगस्ट 1918 साली विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म कोकणातल्या धालवल पोंगुर्ले या गावी झाला. कवितेला नवा विचार, नवी दृष्टी देणाऱ्या विंदांनी साहित्याचे अनेक प्रांत पादाक्रांत केले आहेत. कोकणच्या निसर्गाची आणि जीवनाची सांगड घालणाऱ्या त्यांच्या दृष्टिकोनानं मराठी साहित्याला खूप काही दिलं आहे. विंदा करंदीकर हे केवळ कवी नव्हते, तर ते एक चिंतनशील विचारवंत होते. त्यांच्या कवितेत मानवी जीवनातले प्रश्न, सामाजिक वास्तव, निसर्गप्रेम आणि तत्वचिंतन यांचा सुरेख संगम दिसून येतो. पारंपरिक कवितेची चौकट मोडून आधुनिक मराठी कवितेला नवं परिमाण देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. स्वेदगंगा, ध्रुपद, जातक विरूपिका आणि अष्टदर्शने हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह आजही मराठी साहित्याचं अमूल्य वैभव मानले जातात. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानातल्या विविध तत्वांचा, जीवन जगण्याच्या दृष्टीचा, काव्यात्मक आविष्कार म्हणजे विंदांची अष्टदर्शने. मानवी जीवनाचं स्वरूप, सुखदुःख, नैतिक मूल्य आणि अस्तित्वाचा प्रश्न यांचा सखोल विचार या कवितांमधून आढळतो. याच पुस्तकासाठी त्यांना सन 2003 मध्ये भारतीय साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा केवळ विंदांचाच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्याचा गौरव आहे. तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता लिहितानाच विंदांनी आपल्यातल्या मुलाला जागृत ठेवलं होतं. म्हणूनच सहज साध्या बालकविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि मुलांच्या भावविश्वाला त्यांच्या या कवितांनी समृद्ध केलंय. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ, परंपरा आणि नवता हे लघुनिबंध संग्रह, तर किंग लिअर या नाटकाचा आणि एरिस्टॉटल यांच्या कवितांचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे. तर श्रोतेहो, असे हे विंदा करंदीकर मराठी साहित्यातले भूषण आहेत. श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035 73 485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोतेहो, आपण ऐकत होता
कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.